Next topic is how to cut, copy and paste the text within the cell. जर तुम्हाला सपोज आता हा E9 नंबरचा सेल आहे, ह्याच्यामध्ये 13 हा नंबर आहे, तर हा इथला 13 नंबर काढून आपल्याला दुसऱ्या सेलमध्ये पेस्ट करायचा असेल तर त्यासाठी तो सेलवरती क्लिक करा, त्याच्यावर राईट क्लिक करा, इथं कट हा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ज्या कोणत्या सेलमध्ये तो नंबर पेस्ट करायचा त्याच्यावरती राईट क्लिक करून पेस्ट करा. आधीच्या सेलमधला नंबर जाऊन तुम्हाला ज्या सेलमध्ये नंबर हवा असेल त्या ठिकाणी तो टेक्स्ट पेस्ट होईल. आणि सपोज तुम्हाला ह्या सेलमधला जो काही टेक्स्ट असेल तोही हवा असेल आणि दुसऱ्या ठिकाणी तोच टेक्स्ट कॉपी करायचा असेल तर त्याच्यावर राईट क्लिक करा, कॉपी इथं ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या कुठल्या सेलवर तो टेक्स्ट हवा असेल त्याच्यावर राईट क्लिक करून पेस्ट हा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करा. तुम्हाला आधीच्याच टेक्स्टमधला सेलमधला जो काही टेक्स्ट असेल तो तुम्हाला दुसऱ्या टेक्स्टमध्ये सुद्धा दिसेल. तर हे झालं कट, कॉपी, पेस्ट. आता सपोज तुम्ही ही फाईल टाईप केली आणि तुम्हाला ही कुठेतरी सेव्ह करून ठेवायची आहे तर त्यासाठी इथं बटनवर ह्या क्लिक करा, याच्यावरती हा सेव्ह ऑप्शन आहे. तुम्हाला जिथे कुठं ती फाईल सेव्ह करायची असेल तर सिलेक्ट करा. सपोज मी आता इथं डेस्कटॉपवर सेव्ह करते. तुमचं जे काही नाव असेल त्याला नाव स्पेसिफाय करा. फॉर एक्झाम्पल मी इथं कट हे नाव दिलं आणि इथं सेव्ह बटन आहे याच्यावरती क्लिक करा. सपोज तुम्हाला आता ह्या फाईल आता हीच फाईल जर तुम्हाला ओपन करायची असेल, ह्या पण फाईल मी आता क्लोज केले आणि आता हीच फाईल मला दुसरी ओपन करायची असेल तर त्यासाठी इथं बटनवर ह्या क्लिक करा, ओपन. जिथे कुठे तुम्ही सेव्ह केलेला असेल तो ऑप्शन इथं सिलेक्ट करा. इथं आपण मगाशी सेव्ह केलेली कट ही फाईल आहे, याच्यावर सिलेक्ट डबल क्लिक करून सुद्धा ओपन करता येते किंवा इथं त्याच्यावर तो सिलेक्ट करा ती फाईल आणि ओपनवर क्लिक करा, ती फाईल तुमची ओपन होईल. आता सपोज तुम्हाला ही फाईल ओपन करताना पासवर्ड द्यायचा असेल तर त्यासाठी ह्या बटनवर क्लिक करा, सेव्ह ॲज. सेव्ह ॲजची ही विंडो इथं ओपन होते. ह्याच्यामध्ये कोपऱ्यात हा टूल्स हा बटन आहे, ह्याच्यावर क्लिक करून त्यातला जनरल ऑप्शन्स ह्या मेनूवर क्लिक केल्यानंतर तर जनरल ऑप्शनची ही विंडो ओपन होते. इथं तुम्हाला जो काही पासवर्ड द्यायचा असेल तो पासवर्ड द्या. सपोज मी इथं 1 2 3 दिला. परत रिएंटर करा तोच पासवर्ड आणि ओकेवर क्लिक करा. परत तोच पासवर्ड रिएंटर करा, ओके. परत तोच पासवर्ड. आता जर तुम्ही ही फाईल ओपन करायला गेला तर ते तुम्हाला पासवर्ड विचारेल. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण फाईल ओपन कशी करायचं, सेव्ह कशी करायची आणि आपल्या फाईलला आपण पासवर्ड कसा द्यायचा हे आपण पाहिलं. त्यानंतर सपोज आपण आता ही फाईल सेव्ह केली आणि आपल्याला ती नको आहे, ती डिलीट करायची आहे, तर त्यासाठी ती फाईल ओपन करा. जी तुमची फाईल आहे त्याच्यावर राईट क्लिक करा आणि इथं डिलीट ऑप्शन आहे, डिलीटवर क्लिक करा. त्यानंतर ते विचारतात की परत की तुम्हाला खरोखरच ती फाईल डिलीट करायची आहे काय. जर करायची असेल तर येस करा, अदरवाईज नो. मी येस केलं, ती फाईल तुमची डिलीट होईल.